तर नमस्कार मित्रांनो, आज मी बनवले होते नाश्त्यामध्ये पोहे आणि पोहेला लागण्यासाठी साहित्य मी काढून घेतले होते। त्याच्यासाठी लागणार होते शेंगदाणे, कांदे, हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, सोबतच मी बटाटा सुद्धा टाकला होता आणि पोहे मी भिजवून ठेवलं होतं 2 मिनिटं अगोदरच। आणि पोहे जर चांगलं भिजवून ठेवलं तर लगेच मी टाकलं तेलमध्ये मोहरी आणि त्याच्यासोबतच जिरं सुद्धा टाकलं। जिरं टाकल्यानंतर लगेचच मी शेंगदाणे टाकून घेतले। शेंगदाणे लाल होईस्तोवर मी लगेच कढीपत्ता सुद्धा टाकून घेतला आणि लगेच त्याच्यानंतर टाकली मिरची टाकल्यानंतर ती चांगली लाल होऊ दिली आणि त्याच्यासोबतच मी टाकला कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत दुसरी वस्तू टाकायची नाही। तर इथे चांगला कांदा लाल होऊ द्यायचा आहे, तेव्हा तर पोहे चांगलं लागतं। त्याच्यासोबतच मी टाकला बटाटा टाकून घेतल्यानंतर लगेच मी त्याला तळून घेतला आणि तळल्यानंतर त्याला झाकून ठेवला। त्याच्यानंतर मग मी टमाटा टाकला, कारण झाकून ठेवल्याने बटाटा चांगला शिजतो। त्याच्यानंतर मग चांगलं मी मिक्स करून घेतला आणि सोबतच मी हळद सुद्धा टाकून घेतली आणि चवीनुसार नमक सुद्धा टाकून घेतलं। कारण बऱ्याच बाया काय करतात की पोहे भिजल्यानंतर त्याच्यातच हळद आणि नमक टाकून घेतात, पण मी तसं काही करत नाही। हळद कांद्यामध्येच तळून घेते, कारण त्याच्याने पोहे खमंग लागतं। आणि मग लगेच त्याच्यानंतर मी टाकून घेतलं पोहे आणि पोहे टाकल्यानंतर त्याच्यासोबतच कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आणि मग मस्त मिक्स करून घ्यायचं। दोघी तर कढईमध्ये पूर्ण पोहे असं परतवून घ्यायचं आणि परतवल्यानंतर त्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं। 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर लगेचच पोहे प्लेट टाकून घ्यायचं। त्याच्यासोबतच लगेच मी लिंबू सुद्धा ठेवून घेतला, लिंबू ठेवायचा आणि त्याच्यासोबत लगेच जर दही असेल तर दही घ्यायची आणि चिवडा सुद्धा घेऊ शकता। बारीक शेव सुद्धा चांगली लागते पोहेमध्ये, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। तर गरमागरम पोहे खाण्यासाठी तयारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।